आज आपण बनवणार आहोत उपवासाची थाळी. आपण इथं 1 कप भगर आणि अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे. कच्चाच मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे एक. असं रवाळ बारीक करून घ्यायचा आहे. आता साबुदाणा बारीक करूया. हे प्रीमिक्स आपण 1 ते 1.5 महिना स्टोअर करून वापरू शकतो. आता आपण शेंगाचे लाडू बनवणार आहोत. त्यासाठी 1 कप शेंगा घेतलेले आहेत आणि 1 कप गूळ घालायचा आहे. दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिक्सरला फिरवून घेऊया. बारीक करून घेतलेलं आहे. आता याचे लाडू बांधून घेऊया. लाडू मिक्सरमध्ये फिरवल्या लगेच बांधायचे, नाहीतर ते सुट्टे होतात. आपले लाडू तयार आहेत. आप्पे बनवण्यासाठी आपण अर्धा कप प्रीमिक्स करून घेतलेलं पीठ आहे ते घेऊया बाउलमध्ये. चवीनुसार मीठ घालूया. 1 हिरवी मिरची आणि जिरेची भरड करून घेतलेली आहे ते यात घालूया. थोडं मिक्स करून पाव कप दही यात घालूया. सगळं मिक्स करायचं. यात 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया. 10 मिनिटे याला रेस्ट करायला ठेवूया. चटणी करून घेऊया. अर्धा कप खोबऱ्याचा किस आहे. पाव कप शेंगदाणे आहे. हिरवे मिरचीचे तुकडे, थोडा कढीपाला आहे. अर्धा चमचे जिरे आहेत. चवीप्रमाणे मीठ आहे. थोडी साखर आहे. हे मिक्सरला बारीक करून घेऊया. मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता फोडणी घालूया. 2 चमचे तेलात जिरे अर्धा चमचा आणि कढीपाला घालून घेतलेला आहे. आता फोडणी घालूया. चटणी आपली रेडी आहे. पेस्ट झालेली आहे आणि छान फुगलेलं आहे. त्यात थोडं पाणी घालूया. हे बघू शकता बॅटर किती छान दिसत आहे. पाव चमचापेक्षा कमी सोडा घालायचा आहे. त्यावर थोडं पाणी घालायचं आहे. याच डायरेक्शन मध्ये ह्याला फिरवायचं आहे. तवा इथं गरम करायला ठेवलेला आहे. थोडं तेल घालूया. झाकून ठेवूया याला थोडा वेळ. वरून पण पीठ वाळलेलं आहे. आता याला पलटी मारून घेऊया. पलटी मारून घेतलेलं आहे. याला थोडं तेल सोडूया. खालची बाजू वाफू दे. थोडे छान रेडी झालेले आहेत. आता काढून घेऊया. आपले बोंडे रेडी आहेत आणि भगरचे बोंडे आहेत असे. आपण इडली बनवून घेऊया. त्याच बाउलमध्ये आपण अर्धा कप पीठ घालायचे. चवीप्रमाणे मीठ घालूया. पाव कप दही मिक्स करून घेऊया. थोडं पाणी घालून मिक्स करूया. आता 15 मिनिटं झाकून ठेवूया. 15 मिनिटं झालेली आहेत. पाव चमचापेक्षा कमी सोडा घालायचा आहे. त्यावर थोडं पाणी घालायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये याला फिरवायचं आहे. फुगलेलं आहे पीठ. त्याची कन्सिस्टन्सी बघा. इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता त्यात पीठ घालूया. पाणी पण उकळलेलं आहे. आता यात ठेवूया. झाकूया. आता इडली झालीत का बघूया. इडली फुगलेल्या आहेत. त्याला थोडं गार झाल्यावर काढून घेऊया. इडली काढून घेतलेली आहे. आपली उपवासाची थाळी तयार आहे.